नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. हा जो तुम्हाला पुतळा दिसतो आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा उल्हासनगरमध्ये एका स्मशानभूमीमध्ये उभारलेला होता. हा पुतळा तिथून हटावा म्हणून कितीतरी महिने प्रयत्न केले गेले. मात्र ते झाले नाही. सरकारने ते ऐकलं नाही, प्रशासनाने पुतळा हटवला नाही. शेवटी हा पुतळा इथून हटवा म्हणून एका व्यक्तीला बेमुदत उपोषण करावं लागलं. बरं बेमुदत उपोषणाला बसल्याच्या नंतर ह्या व्यक्तीला एका दिवसात, 2 दिवसात सरकारने काही दखल घेतली का? तर नाही. 5-6 दिवस उलटून गेले. त्यांची तब्येत इतकी खालावली, लोकांना काळजी वाटायला लागली. तिथे लोकं त्यांना भेटी द्यायला लागले, रिक्वेस्ट करायला लागले, की कृपया नका करू तुम्ही असं अ, उपोषण. हे ऐकणारे नाही आहेत आणि पुतळा हटवण्यासाठी नका करू. पण तरीही थांबले नाहीत. कोण आहेत हे कार्यकर्ते? श्याम असरोडकर. तुम्ही Facebookला त्यांना फॉलो करत असाल. त्यांची खूप मोठी लोकचळवळ आहे. कायद्याने वागा लोकचळवळ. ही चळवळ खूप कामं करत असते आणि आत्ता 8 दिवसापूर्वी हे उपोषणाला बसले होते. 6 दिवस पूर्ण उपोषण झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी प्रशासनाने इथला पुतळा हटवला. आता इथे पुतळा हटवल्याच्या नंतर सांगायचा मुद्दा हा आहे, की हा जो पुतळा तुम्हाला इथे दिसतो आहे, जेव्हा ज्या अर्थी स्मशानामध्ये पुतळा बसवला जातो, त्या अर्थी हा एक खूप मोठा अपमान असतो. हे बघा, काही लोकं म्हणत असतील, की काय त्याच्यात इतकं काय म्हणजे इतकं काय आंदोलन वगैरे करण्यासारखं? तर या देशामध्ये बाबासाहेबांना बदनाम करण्याची एक खूप मोठी जी आहे ती फळी काम करत आहे आणि आता ती खूप जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे. कधी त्यांचे विचार डिस्कार्ड करायचे, कधी त्यांनी जे नाही सांगितलं ते सांगून पाहायचं, कधी त्यांचे पुतळ्यांचं काहीतरी विटंबनेचा विषय येतो, तर कधी-कधी मग हे असं काहीतरी करायचं, की जेणेकरून त्या व्यक्तीची व्हॅल्यू कमी आहे असं लोकांना कळलं पाहिजे, की काय यांचा काय पुतळा आपण कुठेही लावू शकतो असं लोकांना दिसलं पाहिजे म्हणून हे केलंय. खरं तर या इथे बघा नाव कोणाचं दिसतंय तुम्हाला? शिंदे, श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव आहे. म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि तिथले स्थानिक जे नगरसेवक आहेत ते. म्हणजे यांचं नाव तिथे आहे, म्हणजे ही किती मोठी बेइज्जती त्यांची आहे. त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली, पण तरीही हा पुतळा हटवला नाही. हा पुतळा बसवणारे लोकं कोण असतील आणि काय त्यांच्या मागे असेल आणि 6 दिवस यांना उपोषण करावं लागलं. बरं, आपल्या देशामध्ये पुतळे उभारण्यासाठी काही नियम आहे, है ना? आणि पुतळा कुठेही बसवायचा असेल, तर पहिले परवानगी घ्यावी लागते. प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मग ती परवानगी दिल्यावर हे होतं. याचा अर्थ या ठिकाणी पुतळा बसवणार अशी परवानगी मागितली होती. प्रशासनाने ती दिली होती. पण मग याच्यामुळे जर का ह्या इथून हटवायची मागणी होते आहे, तरीही ते हटवला नाही आणि आता अजून एक दुसरं सांगायचं म्हणजे श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. म्हणजे श्याम असरोडकर मी तुमच्या त्यांचं Facebook पेजला पण नेऊन दाखवणार आहे. हे तिथे 6-7 दिवस उपोषण केलं त्यांनी. त्यांची तब्येत पूर्ण खालावली. आता ते दवाखान्यामध्ये सलाईनवर आहेत. पण या माणसाने उपोषण केलं आणि पुतळा तिथून शेवटी हटला. परवाच्या दिवशी हा निर्णय झाला. तिथून हटवून दुसऱ्या ठिकाणी आता त्यांनी व्यवस्था केलेली आहे. पण तुम्ही सांगा, की बाबासाहेबांचा पुतळा अशा घाणेरड्या ठिकाणी घाणेरड्या म्हणण्यापेक्षा अशा ठिकाणी नको आहे. हे असं एक व्यक्ती म्हणते आहे आणि त्या व्यक्तीला त्या त्या व्यक्तीचं उपोषण ती करते आहे आणि त्याचं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जाते. मी तुम्हाला त्यांच्या पेजवर घेऊन जाते. याचं श्रेय कोण घेत आहे? तर रिपब्लिकन पक्षाचे हे आहेत. तुम्हाला मी त्या पेजवरच घेऊन जाते. 1 मिनिट थांबा. तुम्हाला मोठं करून दाखवते. हे Facebook पेज आहे त्यांचं. सॉरी राज असुरवणकर आहे ते. श्याम म्हटलं मी मगाशी. तर हे त्यांचं पेज आहे आणि त्यांनी हे उपोषण केल्याच्या नंतर इथे बघा हे भावना व्यक्त केल्या त्यांनी, की येस प्रशासनाने आत्ता निर्णय घेतला. त्यांनी उपोषण सोडलं वगैरे नाही का. 6 एप्रिलला पुतळा. त्याच्यानंतर बघा श्रेय घेणारे हे उल्हास काय म्हणूया रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड ह्यांनी सांगितलं, इथे जर का तुम्ही ऐकतो म्हटलं तर ते म्हणतायत, की अ, आम्ही प्रयत्न केला. आम्ही जे आहे ते पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. म्हणजे जी व्यक्ती 7 दिवस आत उपोषण करते आहे, पुतळा हटवण्यासाठी त्यांचं नाव सुद्धा यांनी घेतलं नाही. हे किती मोठी शोकांतिका आहे. याच्याविषयी चर्चा केली. लोकं निषेध व्यक्त करतात बघा याच्या खाली. या कमेंट्स बघा. लोकं निषेध म्हणतायत, निषेध. तुम्हाला हे
दाख हे बघा, की भारतामध्ये कुठेही ठीक आहे. हे बघा श्याम गायकवाड यांचा निषेध इथे एका व्यक्तीने लिहिलेला आहे. आणि हे असं सगळं आहे. मुद्दा असा येतो, की हे जे काही आहे, खरं तर श्रेयवादाची ही लढाई जी आहे आणि श्रेय लाटण्यामुळे पण या चळवळीचं ॲक्चुअली नुकसान होतं. कारण बघा राज असरोडकर ते तर काही म्हटले नाही. ठीक आहे. त्यांना त्यांनी नाही म्हटलं, की त्यांनी एखादा व्यक्ती तर असतं तर "अरे, मी उपोषण केलं, मी उपाशी राहिलो आणि तुम्ही काय हे घेता?" असं काहीच म्हटले नाही. त्यांनी फक्त एक साध्या शब्दात लिहिलं, "पुतळा कोणामुळे हटला बघा." आणि त्याच्यामध्ये ते गायकवाड साहेब सांगत आहेत, की आपण कसे प्रयत्न केले. आणि आता बोललं जातंय, की हे अशा प्रकारचं श्रेयवाद जे आहे, त्याच्यामुळे नुकसान होतं. चळवळीचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्याच्याविषयी बोललं जातंय. 1 मिनिट. मी तुम्हाला ती एक पोस्ट दाखवते जे आत्ताच मी वाचली Facebookवर या श्रेयवादाशी संबंधित. अं, जाऊ दे ती पोस्ट मी तुम्हाला कधीतरी वाचून दाखवेन. आत्ता ती मिळत नाहीये. पण सांगायचा मुद्दा हा आहे, की हे जे काही आहे अ, असे कार्यकर्ते जे आहेत ते आहेत इतके प्रामाणिक, की उपोषण केलं स्वतःच्या शरीराचं सगळं हे केल्याच्या नंतरही त्याचं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जातंय आणि तरीही ते काहीही बोलत नाहीये. त्यांना फक्त एवढंच बरं वाटतंय, की हा पुतळा इथून हटला. आणि मला असं वाटतं, की येस, सन्मानासाठी काही गोष्टी करायला पाहिजे आणि त्या यांनी केल्या, त्या यांनी दाखवल्यात. आणि आता हा पुतळा ज्यांनी बसवला, ज्यांनी त्याचं उद्घाटन केलं, त्यांच्यावर गुन्हा नोंदवायला पाहिजे. कारण आपल्याकडे पुतळा बसवण्यासाठीची जी नियमावली, जो सरकारचा जी-आर आहे 2017चा, त्याच्यात असं सांगितलेलं आहे, की पुतळा अशा ठिकाणी बसू नये, जेणे अपमानजनक वाटेल. अशा ठिकाणी असू नये, की जिथे हेळसांड केली जाईल. असे सगळे नियम आहेत आणि तरीसुद्धा पुतळा या ठिकाणी बसवला. श्रीकांत शिंदे यांचं नाव इथे आहे. त्यांना वाटलं नाही, की अरे हे काय आहे? इतकी मॅच्युरिटी नाहीये. आज तरी नाहीये आपल्याकडे आणि हे सांगत राहिलं पाहिजे सतत. म्हणून हा व्हिडिओ. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्र कमेंट करून नक्की सांगा. जय भीम, जय संविधान.